जय शिवराय मित्रांनो, आपली सिरीज चालू आहे जे की पोलीस भरती 2024 मधील सर्व विज्ञान प्रश्नांचा सराव. मित्रांनो, टोटल 35 प्रश्न आहेत आणि हा दुसरा भाग आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपला पहिला भाग बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तेथे जाऊन तुम्ही पहिला भाग बघू शकता. मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलला पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पहिला प्रश्न आहे, उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, 2 वेळा रिपीट प्रश्न आहे हा. उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला? तर चार्ल्स डार्विन. लक्षात ठेवा मित्रांनो, चार्ल्स डार्विनने उत्क्रांतवादाचा सिद्धांत मांडला आहे. ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर होईल. दुसरा प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? ऑप्शन आहेत 22 फेब्रुवारी, 24 फेब्रुवारी, 26 फेब्रुवारी की 28 फेब्रुवारी. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला असतो. ऑप्शन 4 आपले योग्य आन्सर होईल. तिसरा प्रश्न, अंतराळ संशोधन समिती 1961 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली? IMP प्रश्न करून घ्या. अंतराळ संशोधन समिती 1961 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली आहे? ऑप्शन आहेत जमशेदजी टाटा, विक्रम साराभाई, डॉक्टर भाभा, अब्दुल कलाम. या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल विक्रम साराभाई. अंतराळ संशोधन समिती 1961 साली विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाले आहे. ऑप्शन 2 आपलं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती नवीकरणीय ऊर्जा नाही? खालीलपैकी कोणती नवीकरणीय ऊर्जा नाही? ऑप्शन आहेत सौर ऊर्जा, वायू ऊर्जा, न्यूक्लिअर फ्युजन, भूतापीय ऊर्जा. तर न्यूक्लिअर फ्युजन ही नवीकरणीय ऊर्जा नाही आहे. ऑप्शन 3 आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, राऊस सार्कोमा या विषाणूमुळे कोणता रोग होतो? IMP करून घ्या. राऊस सार्कोमा या विषाणूमुळे कोणता रोग होतो? ऑप्शन आहेत कर्करोग, कुष्ठरोग, एड्स, हिवताप. तर राऊस सार्कोमा या विषाणूमुळे कर्करोग होतो. ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, हिमोफिलिया म्हणजे जखमेचे रक्त न थांबण्याचा आजार हा कुठल्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? हिमोफिलिया म्हणजेच जखमेचे रक्त न थांबण्याचा आजार कुठल्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर के जीवनसत्व, विटॅमिन के या अभावीमुळे जखमेचे रक्त न थांबण्याचा आजार होतो. ऑप्शन 3 आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, होणाऱ्या इथं प्रश्न चुकला आहे. होणाऱ्या बाळामध्ये स्पिना बिपिटा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कोणत्या आम्लाचा डोस दिला जातो? होणाऱ्या बाळामध्ये स्पिना बिपिटा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कोणत्या आम्लाचा डोस दिला जातो? ऑप्शन आहेत फॉलिक, लॅक्टिक, मॅलिक, अस्कॉर्बिक.
तर याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन 1 फॉलिक. होणाऱ्या बाळामध्ये स्पिना बिफिडा हा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना फॉलिक हा आम्लाचा डोस दिला जातो. ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, खायच्या मिठात काय द्रव्य मिसळले असते ज्यामुळे गलगंड होणार नाही? चला कमेंट करून उत्तर सांगत चला मित्रांनो. खायच्या मिठात काय द्रव्य मिसळले असता ज्यामुळे गलगंड होणार नाही? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. बरोबर उत्तर कमेंट करून सांगा. तर याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन 2 आयोडीन. खायच्या मिठात आयोडीन मिसळले असता त्या आयोडीन मिसळले असता गलगंड होणार नाही. ऑप्शन 2 आपलं योग्य उत्तर होईल. लिझा या विषाणूमुळे कोणता रोग होतो? लिझा या विषाणूमुळे कोणता रोग होतो? ऑप्शन आहेत स्वाईन फ्लू, सार्स, डेंग्यू, रेबीज. तर मित्रांनो, लिझा या विषाणूमुळे रेबीज हा रोग होतो. ऑप्शन 4 आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता? खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता? तर गोवर. ऑप्शन 4 आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता विकार थेटपणे इन्सुलिनच्या कमी मात्रेशी संबंधित आहे? कमेंट करून सांगा. खालीलपैकी कोणता विकार थेटपणे इन्सुलिनच्या कमी मात्रेशी संबंधित आहे? ऑप्शन आहेत ब्रेन ट्यूमर, उच्च रक्तदाब, कावीळ, मधुमेह. तर मधुमेह हा इन्सुलिनच्या कमीमुळे होतो. ऑप्शन 4 आपलं योग्य उत्तर होईल. रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात? IMP प्रश्न रिपीट होऊ शकतो. रक्ताच्या कर्करोगास काय म्हणतात? तर ल्युकेमिया. रक्ताच्या कर्करोगास ल्युकेमिया असे म्हणतात. ऑप्शन 2 आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, एडिस इजिप्ती या डासाची मादी चावल्याने कोणता रोग होतो? एडिस इजिप्ती या डासाची मादी चावल्याने कोणता रोग होतो? तर डेंग्यू. ऑप्शन 2 आपलं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? ऑप्शन आहेत अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, ड जीवनसत्व. तर मित्रांनो, मुडदूस हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो. ऑप्शन 4 आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, जीवनसत्व अ चे शास्त्रीय नाव काय? मित्रांनो, सर्व जीवनसत्वाचे तुम्हाला शास्त्रीय नाव माहीत असावे. जीवनसत्व अ चे शास्त्रीय नाव काय आहे? तर रेटिनॉल.
रेटिनॉल. ऑप्शन 3 आपलं योग्य उत्तर होईल. आहारातील सोडियम मूलद्रव्याच्या अभावी कोणता रोग होतो? आहारातील सोडियम मूलद्रव्याच्या अभावी कोणता रोग होतो? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. इथं थोडं ऑप्शन चुकलं आहे. इथे येते हाय पो ने ट्रिमिया. मित्रांनो लक्षात ठेवा, सोडियमच्या अभावामुळे हायपोनेट्रिमिया हा रोग होतो. आपलं ऑप्शन चुकला होता. उत्तर हे आहे हायपोनेट्रिमिया. सोडियम मूलद्रव्याच्या अभावी होतो. चला पुढचा प्रश्न. व्हिटॅमिन ई चे रासायनिक नाव काय आहे? व्हिटॅमिन ई चे रासायनिक नाव काय आहे? तर टोकोफेरॉल. टोकोफेरॉल हे व्हिटॅमिन ई चे रासायनिक नाव आहे. ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या फळातून मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते? यालाच मराठीमध्ये जीवनसत्व क म्हणतात. जीवनसत्व क. व्हिटॅमिन सी म्हणजे जीवनसत्व क. कोणत्या फळातून मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते? ऑप्शन आहेत केळी, आवळा, आंबा, पपई. तर मित्रांनो, आवळा या फळातून मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते. ऑप्शन 2 आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. मद्यपानामुळे डॅश डॅशचा अभाव होतो? मद्यपानामुळे डॅश डॅशचा अभाव होतो. तर ब जीवनसत्व. लक्षात ठेवा, मद्यपानामुळे ब जीवनसत्वाचा अभाव होतो. ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या किती? मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या किती आहे? ऑप्शन आहेत 46, 36, 26, 16. मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या आहे 46. ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर होईल. मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही? तर शर्करा. शर्करा हा मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तात नियंत्रणात राहत नाही. ऑप्शन 3 आपलं योग्य उत्तर होईल. गुणसूत्रे ही कशाची बनलेली असतात? गुणसूत्रे ही कशाची बनलेली असतात? ऑप्शन आहेत DNA, कायिक पेशी, RNA, थायमिन. तर मित्रांनो, गुणसूत्रे ही DNA बनलेली असतात. ऑप्शन 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे. नैसर्गिक प्रसूतीसाठी कोणती संप्रेरक लागते? नैसर्गिक प्रसूतीसाठी कोणते संप्रेरक लागते? ऑप्शन आहेत ॲड्रिनल, ऑक्सिनॉटिन्स,
कॉर्टिसोल यापैकी नाही. नैसर्गिक प्रसूतीसाठी कोणते संप्रेरक लागते? तर ऑक्सिटॉसिन हे संप्रेरक लागते. ऑप्शन 2 आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता? पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन आहेत यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड, लहान आतडे. पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्रोत आहे यकृत. ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर होईल. मेंदूचा कोणता भाग हृदयाची ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छवास या क्रियांची नियंत्रण करतो? मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छवास या क्रियांची नियंत्रण ठेवतो? तर मेंदुरज्जू. लक्षात ठेवा मित्रांनो, मेंदुरज्जू ही हृदयाची ठोके, रक्तप्रवाह आणि श्वासोच्छवास या क्रियांचे नियंत्रण ठेवत असतो. ऑप्शन 4 आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, मानवाच्या शरीरावरील केस व नखे कशाचे बनलेले असतात? मानवाच्या शरीरावरील केस व नखे कशाने बनलेले असतात? ऑप्शन आहेत प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध यापैकी नाही. तर मानवाच्या शरीरावरील केस व नखे हे प्रथिनांपासून बनलेले असतात. ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, पॉवर हाऊस ऑफ सेल कशाला म्हणतात? पॉवर हाऊस ऑफ सेल कशाला म्हणतात? ऑप्शन आहेत DNA, न्यूक्लियस, लायसोसोम, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया इथं ट करा. मायटोकॉन्ड्रिया. तर पॉवर हाऊस ऑफ सेल हे मायटोकॉन्ड्रियाला म्हणतात. ऑप्शन 4 आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, रक्तातील शुद्धीकरणाचे कार्य कोण करते? रक्तातील शुद्धीकरणाचे कार्य कोण करते? ऑप्शन आहेत फुफ्फुस, हृदय, किडनी, श्वासनलिका. रक्तातील शुद्धीकरणाचे कार्य कोण करते? तर किडनी. रक्तातील शुद्धीकरणाचे कार्य करते किडनी. ऑप्शन 3 आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते? रक्तातील हिमोग्लोबिन कोणते कार्य करते? तर ऑक्सिजन वाहून नेते रक्तातील हिमोग्लोबिन. ऑप्शन 2 आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो? रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो? ऑप्शन आहेत लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, बिंबिका यापैकी नाही. तर लाल रक्तपेशी हा घटक ऑक्सिजनचे वहन करतो.
ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही? या 4 ऑप्शनपैकी कोणता असा प्राणी आहे जो उभयलिंगी नाही आहे? कमेंट करून सांगा. मित्रांनो, येथे आपला प्रश्न चुकीचा झाला आहे. इथं प्रश्न आहे, त्वचेद्वारे कोण शोषण करतात? त्वचेद्वारे कोण शोषण करतात? या 4 ऑप्शनपैकी कोणता प्राणी त्वचेद्वारे शोषण करू शकतो? ऑप्शन आहेत एकिडना, खेकडा, गांडूळ, मार्सिवियस. तर एकिडना हा त्वचेद्वारे शोषण करतो. ऑप्शन 1 आपलं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, अपत्याची लिंग निश्चिती कोणाकडून होते? अपत्याची लिंग निश्चिती कोणाकडून होते? तर वडिलांकडून. लक्षात ठेवा, अपत्याची लिंग निश्चिती ही वडिलांकडून होत असते. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो? रडार लहरीत कोणत्या यंत्रणेचा वापर केला जातो? ऑप्शन आहेत विद्युत, ध्वनी, रेडिओ, अल्ट्रासोनिक. रडार यंत्रणेत कोणत्या लहरीचा वापर केला जातो? तर याचं योग्य उत्तर होईल रेडिओ. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल रडार यंत्रणेत रेडिओ लहरीचा वापर केला जातो. मित्रांनो, आपली सिरीज पूर्ण झाली आहे. 2024 मधील सर्व विज्ञान प्रश्नांचा सराव आपण घेतला आहे. मित्रांनो, हा आपला दुसरा भाग होता. पहिला भाग झाला आहे, त्यामध्ये आपण 40 प्रश्न बघितले आहेत. अत्यंत महत्त्वाची सिरीज आहे मित्रांनो, एकदा व्हिडिओ नक्की बघा. तसंच पहिला भाग बघण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही पहिला भाग बघून घ्या. मित्रांनो, तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलला पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून सांगा आणि एक लाईक नक्की करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.